पण याचा अर्थ अजूनही बोलणी पूर्ण व्हायची आहेत आणि जी गोष्ट होऊ शकत नाही, जी करायची नाही, युती धर्माला पटणारी नाही, हे बोलणं खऱ्या अर्थाने योग्य नव्हतं. परंतु आमचा दावा मात्र हा आहे, ही जागा आमची शिवसेनेची आहे, ती आम्ही लढत आलेलो आहे आणि आज सुद्धा लढणार. कारण आम्ही त्या नियमाप्रमाणे जे काही युती धर्माचा नियम आहे त्याप्रमाणे आम्ही वागतोय. रवी राणा यांनी देखील मुख्यमंत्री भेटीसाठी वेळ मागितलेली आहे. काल देखील ते येणार होते. मात्र कुठेतरी हा वाद आता संपणार आहे, मला गेल्यानंतर तर दिसतच आहे. पण हा संपणार आहे जागेवरती आजही तुम्ही कायम हेच करणार आहात. जागा आमची आहे, आम्ही कायम दावा करणार ना. आता वरिष्ठ लेवलला काय निर्णय होतोय, मगाशी आपल्या उदय सामंत साहेबांनी सांगितलं, तो असेल तो आम्ही मान्य करणार. मुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिलाय का आपल्याला की त्या जागेवरती? अर्थात शब्द देण्याची गरज आहे. ती जागा आपली आहे, त्याला ठामपणे त्यांनी त्या ठिकाणी बांधली. पण जर नवनीत राणा यांच्या नावाला जर मुख्यमंत्री संमत असेल तर तुम्ही नवनीत राणा करणार आहात का माहिती? खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यायचा. जर आपण त्यांना अशा प्रकारे संमती देणार असू तर त्यांनी पर्याय व्यवस्था करतील. काही ना काही त्या ठिकाणी आपल्याला निर्णय तर घ्यावा लागेल. कारण आता बरेच दिवस झालं रेकडलेलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका सुरू आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये अमरावती आहे, लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर होती. या परिस्थितीत निर्णय लवकर घेणं आवश्यक आहे. पण नवनीत राणांचा प्रचार जर त्या भाजपचा उमेदवार असेल तर तुम्ही कराल की तुमची वेगळा वाट निवडाल? हे पहा, जी गोष्ट आपल्या मनाला पटत नाही ती करण्याचा प्रश्न येत नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेनी त्यांचा भूमिका ठाम केलेली आहे की मी अपक्ष लढवणार तर लढवणारच, तसं तुमचं काही मत आहे का की अपक्ष लढवण्यासंदर्भात? आता काय झालं, जोपर्यंत ही युतीची फायनल मिटिंग होत नाही आणि काय निर्णयाप्रती येत नाही तोपर्यंत आपण निर्णय घेणं योग्य नाही. कारण मी एक सिनियर नेता आहे या शिवसेनेचा आणि युती धर्म पाळणाऱ्यापैकी मी आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्णय येत नाही किंवा आता हे होत नाही, हे होतंय किंवा होणार नाही, त्यावेळी तोही निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे. अमरावती की सीट को लेकर देवेंद्र फडणवीस का ये बयान है कि नवनीत राणा बीजेपी की निशानी पर लड़ेंगी. काफी सालों से लगभग 3 टर्म अर्जुन परिवार काम करते आए हैं. इस तरीके से क्या कहना है? वही तो दावा तो हमारा है, रहेगा भी. मुख्यमंत्री को पता है, मुख्यमंत्री ने वही दावा किया है, ये जगह हमारी है, हमारी रहेगी. कि भाई जो चर्चा अंतिम होगी उसमें जो निर्णय होगा उसके बाद मैं निर्णय दे सकता हूँ. सर, अगर नवनीत राणा को सीट मिलती है तो क्या अर्जुन परिवार कैंपेन करेगा, प्रचार करेगा उनके लिए? देखो, जो बात मन को भाती नहीं है वो करना उचित नहीं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.